नमस्कार. दिव्यांग वृद्ध निराधार बांधवांना जाहीर विनंती करण्यात येते की दिव्यांग वृद्ध निराधारांच्या हक्कासाठी आणि न्याय हक्कासाठी दिव्यांग बांधवांच्या अनेक योजना कागदोपत्री राहत असल्यामुळे शासन प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं मोर्चे आंदोलनं करून सुद्धा दिव्यांग बांधवांना हक्क मिळत नसल्यामुळे दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने 10 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकतर दिव्यांग बांधवांना न्याय हक्क द्या, जर हक्क देता येत नसेल तर जंगली प्राण्याप्रमाणे जीवन जगणं अशक्य असल्यामुळे दिव्यांग बांधवांना या दिव्यांग व्यंगापासून मुक्तता करण्यासाठी स्वइच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज अनेक प्रकारचे बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. दिव्यांग बांधवांनी उठा आणि जागे व्हा, संघर्षासाठी संघटित व्हा. दिव्यांग बांधवांनो, दिहारी पलंगावर काही मिळत नसते. संघटित संघर्ष केल्याशिवाय आपणास काही मिळत नाही. दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने आज 10 वर्षापासून आपण सतत संघर्ष करीत असल्यामुळे अनेक सवलतीसाठी काही प्रमाणात का होत नाही, पण आपल्याला न्याय हक्क मिळत आहे. दिव्यांग बांधवांना अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. दिव्यांग बांधवांनो, आपल्या लढाईमधला एक महत्त्वाचा लढाईचा प्रश्न आज सुटलेला आहे. तो म्हणजे दिव्यांग बांधव बसमध्ये प्रवास करताना काकामध्ये कुबड्या घेऊन अनेक दिव्यांग बांधव हाल अपेष्टामध्ये आपण प्रवास करीत असताना महाराष्ट्र शासनाने त्यांचे आदेश काढलेले आहेत, GR निघालेला आहे. ज्या बसमध्ये पूर्वी दिव्यांगासाठी आसन राखीव आसन असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आसन मिळत नव्हते. आपण जाताना प्रवास करताना खूप हाल अपेष्टानं प्रवास करीत असतो. परंतु आता जे आपल्याला गाडी सुटल्यानंतर जागेपासूनच आरक्षण मिळत होते, पण आता दिव्यांगाच्या सीटवर कुठूनही कोण्याही स्थळावरून आपण प्रवास जर मध्ये तरी करत असाल तर ती जागा आपली राखीव आपल्याला देण्यासाठी सर्व वाहक कंडक्टरला आदेश देण्यात आलेला आहे की दिव्यांग बांधवांच्या सीटवर जर कोणी प्रवासी बसला असेल त्यांना ती जागा देण्यात यावी. ही आपली पूर्वी केलेली मागणी आज आपल्याला न्याय मिळत आहे. अशा अनेक प्रश्नासाठी दिव्यांग बांधवांना आमदार निधी दरवर्षी 30 लाख रुपयाचा निधी असून एकाही आमदाराने दिव्यांगांना 1 पैशाची मदत केलेली नाही. या मागणीसाठी दिव्यांगांना आंध्र प्रदेशप्रमाणे दरमहा 6,000 रुपये मानधन मिळाले पाहिजे. दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे. दिव्यांग बांधवांना प्रवासामध्ये प्रवास सोबतीला घेऊन फ्री प्रवास सोबत मोफत पास मिळाला पाहिजे. या अनेक मागण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.